एक सर्वे आणि त्यावर छापून आलेल्या जाहिरातींवरून राजकारण तापलेलं असतानाच आता काँग्रेसच्या एका अहवालामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची शक्यता निर्माण झालेली आहे। या अहवालातून 48 पैकी तब्बल 21 मतदारसंघात काँग्रेसला पूरक वातावरण असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। लोकसभा आणि 200 पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षाची परिस्थिती खूप चांगली आहे आणि येणाऱ्या कालामध्ये तो आणखी जोमाने कसा लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुकीमध्ये जायचा आहे याची तयारी सुरू झालेली आहे आणि ह्याचा फायदा काँग्रेस पक्षाला सुद्धा होईल। काँग्रेसनं हा अहवाल सादर करत निम्म्या जागांवर अप्रत्यक्ष दावा केल्याचं पाहायला मिळतंय, पण राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र काँग्रेसचं हे निरीक्षण आणि दावा पेटाळून लावलाय। मागचा जो सर्वे झाला 2-3 जे सर्वे झाले त्या एजन्सीज आहे त्या नावाजलेल्या आणि चांगल्या एजन्सी आहे, त्यांचं नाव त्या एजन्सीचं आहे। अशा एजन्सीजनं सर्वे करून जर रिपोर्ट पुढे आला तर त्याच्यावर लोक विश्वास ठेवतील। अशी कोणती एजन्सी पकडायची त्याचा सर्वे आपल्या बाजूने करून घ्यायचा। ज्या एजन्सी मागच्या सर्वे करून आला त्यामध्ये चित्र स्पष्ट झालं आहे। लोकसभेच्या सुद्धा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जागा निवडून येतील। लोकसभेच्या जागा वाटपा आधीच महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे। त्यात काँग्रेसनं पक्षश्रेष्ठींकडे अहवाल सादर करून जास्तीत जास्त जागांसाठी आग्रही राहण्याची रणनीती आखली आहे। त्यामुळे या अहवालाचा महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर काय परिणाम होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।